बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहणार आहोत गणेशोत्सवासंदर्भातल्या काही बातम्या। वाशिम जिल्ह्यात गौराई सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। वाशिमच्या शेलू बाजार येथील पांडुरंग बेदरे यांच्या घरी दरवर्षी गौरीची स्थापना केली जाते। यावर्षी त्यांनी गौरी स्थापनेसाठी पर्यावरणपूरक आणि ग्रामीण संस्कृती दर्शवणारा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात गौराई हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून 2.5 दिवसासाठी माहेरी आलेल्या गौराईचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सध्या वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथील बेदरे कुटुंबियाकडे आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे पांडुरंग बेदरे आणि जयश्री बेदरे यांनी दरवर्षीप्रमाणे गौरी स्थापनेसाठी पर्यावरणपूरक ग्रामीण भागातील संस्कृती दर्शवणारा सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे। बाजारात गौरी स्थापनेसाठी लागणारी सर्व साहित्य मिळतात, परंतु बेदरे कुटुंबीय यांनी या गोष्टीला फाटा देत एक आगळावेगळा पर्यावरणपूरक आणि ग्रामीण संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न या कलेतून साकारलेला आहे। यामध्ये मातीचं घर असेल, चुलीवरचा स्वयंपाक, खलबत्ता, शेतीविषयक अवजारे आदी अनेक ग्रामीण संस्कृती दर्शन घडवणारे या देखाव्यामध्ये तयार केलेले आहेत वस्तू येतात। आपल्यासोबत या बेदरे कुटुंबीय आहेत। कशा पद्धतीने ह्या देखावा तयार करण्यात आलेला आहे? या देखावाला मला कमीत कमी 20-25 दिवस लागलेले आहेत आणि ही संकल्पना मला याच्यामधून आली की आपल्या मुलांना पहिले जुने घरं कशी असायचे, याची संस्कृती कशी असायची, दळण कसं दळायचं, चूल कशी असायची, स्वयंपाक कसा करायचा आणि त्याच्यामध्ये पण खूप आनंद होता, हे आम्हाला दाखवायचं होतं। दरवर्षी आम्ही वेगळे उपक्रम राबवत असतो। किती दिवस लागले असं संपूर्ण? याला 20-25 दिवस लागलेत संपूर्ण बनवायसाठी आणि मी याच्यामध्ये पुट्टा आणि मातीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे आणि पर्यावरणपूरक बनवायचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत मॅडम येते, यांचा मोलाचा वाटा आहे यामध्ये। मॅडम काय सांगाल, काय संकल्पना आहे नेमकी? आपली संस्कृतीची ओळख मुलांना करून द्यायची, आजच्या पिढीला करून द्यायची, हा यामागचा आमचा उद्देश आहे आणि यासाठीच आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। पूर्वीच्या काळी कशा प्रकारे मातीची घरं असायचे आणि त्यामध्ये सगळे सण समारंभ आपले पूर्वज जे होते ते कशा प्रकारे साजरे करायचे, तर हाच यामागचा जे मुलांना दाखवणे हाच आमचा याच्यामागचा उद्देश आहे। आणि अतिशय म्हणजे जुन्या काळातसुद्धा आनंददायी वातावरण घरामध्ये राहायचं, सधन म्हणजे छान वाटायचं, सगळे सण समारंभ आनंदाने साजरे करायचे, तर हाच आमचा यामागचा उद्देश आहे। नक्कीच हे होते आपल्यासोबत बेदरे कुटुंब यांनी सांगितलेलं आहे की नवीन ज्या पिढी आहे या पिढीला दर्शन घडवावं यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।